2008 बिझनेस मंत्रा व्यावसायिकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे, ज्यामध्ये बिझनेस मंत्रा टॉक शो, बिझनेस मंत्रा की क्लब, बॉन्डवर ब्रेकफास्ट विथ गेस्ट स्पीकर, स्टडी टूर्स, स्पोर्ट्स वीक अशा उपक्रमांचा अनेक व्यावसायिकांनी लाभ घेतला आहे आणि घेत आहेत। बिझनेस मंत्राच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी 4 डायमेन्शन्सवरती काम केलं जातं। यातलं पहिलं नॉलेज अँड लर्निंग। व्यावसायिकांनी सदैव अपडेट राहणं महत्त्वाचं आणि म्हणूनच विविध व्यावसायिक विषयांवर नॉलेज सेशन्स आणि वर्कशॉपचं आयोजन केलं जातं। दुसरं इंटरनेट टेक्नॉलॉजी। इंटरनेट टेक्नॉलॉजीचा व्यवसायात प्रभावी वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं। यातलं तिसरं रेफरन्स शेअरिंग। इतर सभासदांशी मैत्री वाढवून आपल्या कामाबद्दल विश्वास निर्माण करून आपापसात व्यवसायाची आणि ग्राहकांची देवाणघेवाण करणं यावर विशेष भर दिला जातो। यातलं चौथं आणि महत्त्वाचं डायमेन्शन म्हणजे एनकरेजमेंट अँड इन्स्पिरेशन। व्यावसायिकाकडे कितीही भांडवल असो किंवा तो कितीही हुशार असो, परंतु तो सेल्फ मोटिवेटेड नसेल तर त्याच्या व्यवसायात प्रगती करू शकत नाही। व्यावसायिकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच बिझनेस मंत्रा इन्स्पिरेशन 2015 या एका खास कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। एका व्यासपीठावर जाणकार येऊन, जे अनुभवी आहेत, ज्यांनी यश मिळवलेले आहेत, असे काही गुरु येऊन हे होतकरू तरुणांना, नव्याने उद्योगात येऊ पाहणाऱ्या मंडळींना चांगला मंत्र देऊ शकतात, मार्ग दाखवू शकतात आणि ह्या मोठ्या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन, प्रेरणा घेऊन अनेक जण आयुष्यामध्ये केवळ धडपड करणार नाही तर त्या धडपडीनंतर यश मिळवतील असा मला स्वतःला विश्वास आहे आणि त्या दृष्टीने बिझनेस मंत्र याला आणि इन्स्पिरेशन या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। बिझनेस मंत्रा इन्स्पिरेशन 2015 हा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। जगाच्या गुंतवणुकीचं सेंटर हे भारत बनू इच्छिते आहे। अशावेळी ज्यावेळी परकीय गुंतवणूक या ठिकाणी येणार आहे, ज्यावेळी मोठ्या प्रमाणात परकीय मॅन्युफॅक्चरिंग हे या देशामध्ये लोकेट होण्याचा प्रयत्न करते आहे, आपल्या देशाला देखील ऑन्टरप्रिन्युअर्स तयार करण्याची आवश्यकता आहे। आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये व्हॅल्यूज तयार करायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज तयार करायच्या असतील तर जास्तीत जास्त ऑन्टरप्रिन्युअर्स आपल्याला तयार करावे लागतील आणि त्यासोबत आपल्याला स्टार्टअप्स तयार करावे लागतील। कारण जोपर्यंत इनोव्हेशन्स होणार नाहीत तोपर्यंत आपण त्याचं रूपांतर व्हॅल्यूजमध्ये करू शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज जास्तीत जास्त लोकांना हे मार्गदर्शन आणि थीमच अतिशय चांगली आहे, इन्स्पिरेशन 2015, हे लोकांना इन्स्पायर करायचं हे जे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे, मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या या इनिशिएटिव्हतनं हजारो एंटरप्रेन्युअर्स इन्स्पायर होतील हा विश्वास मी व्यक्त करतो। मी उपस्थित सगळ्यांचं बिझनेस मंत्रा इन्स्पिरेशन 2015 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। एनकरेजिंग एंटरप्रेन्योरशिप हे ब्रीदवाक्य घेऊन व्यावसायिकांमधील व्यावसायिकता वाढवण्यासाठी बिझनेस मंत्रातर्फे सातत्याने उपक्रम राबवले जातात। हा कार्यक्रम व्यावसायिकांसाठी असला तरी तो व्यावसायिकांमधल्या कॉमन मॅनसाठी जास्त आहे। हा कार्यक्रम समाजातील प्रत्येक माणसासाठी आहे। पीपल इन्स्पायर पीपल, प्रेरणा घ्या, प्रेरणा द्या आणि सदैव प्रेरित राहा, एवढेच सांगतो। धन्यवाद। मी यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा स्वागतपर सन्मान आमच्या संयोजन समितीला करायची विनंती करतोय। पुणेरी पगडी, मानाचं उपरण आणि सन्मान चिन्ह प्रदान करून डॉक्टर विठ्ठल कामत यांचा सत्कार या ठिकाणी होतो। आणखीन एक मुख्य अतिथी कैलास जीवनचे माननीय राम कोल्हटकर सर यांचा स्वागतपर सत्कार मिलिंद मराठे आणि पराग गोरे यांनी करावा अशी विनंती। माननीय आमदार मेधा विश्राम कुलकर्णी यांचा स्वागतपर सत्कार पराग गोरे आणि स्वानंद समुद्र यांनी करावा अशी विनंती। माननीय मिलिंद मराठे
यांचा स्वागतपर सत्कार पराग गोरे यांनी करावा अशी विनंती. बिझनेस मंत्रा वार्षिक विशेषांकाचं प्रकाशन आपण यानंतर डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या विशेषांकामध्ये माननीय प्रदीप बेरी, श्रीयुत भरत फाटक, मिनल मोहाडीकर, डॉक्टर दिलीप सरवटे, नरेंद्रजी बराटे, डॉक्टर जयंत अभ्यंकर या आणि इतर 30 मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. या समारंभाला उपस्थित असणाऱ्या दे आसरा फाउंडेशनच्या CEO प्रज्ञा गोडबोले त्यांचा सन्मान करायची विनंती मी डॉक्टर विठ्ठल कामत सरांना करतो. या संस्थेच्या प्रती खूप मनापासून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, कारण उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या अनेकांना मार्गदर्शन आणि सहाय्य करणारी ही संस्था आहे. भारताची आजची लोकसंख्या सुमारे 125 कोटी आहे. यापैकी तब्बल 60% लोकसंख्येचं सरासरी वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. प्रत्येक महिन्याला साधारण 10 लाख नवीन तरुण स्वतःला सिद्ध करण्यासाठी या व्यवस्थेमध्ये प्रवेश करत आहेत. या नवीन पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी गरज आहे ती नवनवीन उद्योगधंदे उभे राहण्याची. नवीन उद्योग नवीन संधींना जन्म देतात. नवीन संधींमुळे नवीन कल्पना सत्यात उतरतात. एखादा उद्योग अथवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी उद्योजकांच्या मनात अनेक प्रश्नांची जंत्री तयार असते. उद्योगाच्या निर्माणासाठी नक्की कोणते कागदपत्र जवळ हवेत, कोणती परवानगी कोणाकडून घ्यायला हवी, तिमाही, सहामाही, वार्षिक नोंदी कुठे करायला हव्यात, भांडवलासाठी कोणाकडे जावे, व्यवसायाची दिशा काय असावी, ग्राहकांची नस कशी ओळखावी, या शंकांचं योग्य निरसन करू शकेल असा विश्वासू सल्लागार उपलब्ध असेल तर उद्योजकांचे अनेक प्रश्न विनासायास सोडवले जाऊ शकतील आणि नवनवीन उद्योग सुलभतेने उभे राहू शकतील. तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत करणं हे दे आसरा फाउंडेशन या ना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या कंपनीचं ध्येय आहे. येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 नवीन उद्योग व्यवसायांना पाय रोवण्यासाठी मदत करायची आकांक्षा दे आसराने बाळगली आहे. 25,000 नवीन उद्योग किमान 4 जणांना नोकरीची संधी देतील. या हिशोबाने येत्या 5 वर्षांमध्ये किमान 1 लाख नवीन रोजगारांची निर्मिती दे आसराच्या माध्यमातून करण्याची योजना आहे. दे आसराच्या CEO प्रज्ञा गोडबोले यांनी नुकतंच या संदर्भातलं एक मनोगत नॅशनल कॉन्फरन्स फॉर सोशल इनोव्हेशन या चर्चासत्रामध्ये आपल्या उपराष्ट्रपतींसमोर मांडलं. उद्योग मित्र म्हणून फाउंडेशनचा एक कर्मचारी उद्योजकाचा व्यक्तिगत सल्लागार म्हणून नेमला जातो. एखाद्या सच्च्या मित्रासारखा हा उद्योग मित्र उद्योजकाला त्याच्या येणाऱ्या हर प्रकारच्या अडचणीमधून योग्य मार्ग दाखवतो. उद्योजकाला केवळ त्याचा व्यवसाय सुरू व्हायच्या आधीच नाही तर व्यवसाय सुरू झाल्यानंतरही त्याच्या प्रगतीच्या हरेक टप्प्यावर दे आसरा त्याची साथ संगत करतं. याशिवाय दे आसराने बिझनेस इन अ बॉक्स या नावाने अनेक व्यावसायिक सूची तयार केल्या आहेत. यामध्ये एकेका व्यवसायाशी निगडीत असलेली सर्वांगीण माहिती दिली आहे. ही माहिती दे आसराच्या वेबसाईटवर सभासदांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. दे आसरामध्ये आम्ही प्रत्येक व्यवसाय घेऊन त्याचा रिसर्च करत असतो. ह्या रिसर्चमधून आम्ही एक बिझनेस मॉडेल बनवतो ज्याला आम्ही बिझनेस इन अ बॉक्स म्हणतो आहे. ह्याच्यात सगळी माहिती अगदी सुरुवातीपासनं प्लॅनिंगपासनं ते सेटअप आणि एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतरची माहिती ह्याच्यात उपलब्ध असते. अगदी फॉर्म्स, डॉक्युमेंट्स, प्रोसेसेस हे सगळं त्याच्यात असतं. ही माहिती ही बिझनेस इन अ बॉक्स आम्ही deasra.in वरती आमच्या साईटवरती उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या बिझनेस इन अ बॉक्सचा वापर करून आम्ही आत्तापर्यंत एक 20 एंटरप्रेनर्सना त्यांचा व्यवसाय सुरू करून दिलेला आहे, त्यांच्यावरती इम्पॅक्ट केलेला आहे. दे आसरा तरुण उद्योजकांचं बोट धरून त्यांना उद्योग विश्वाची माहिती देतं, त्यातले खाचखळगे समजावून सांगतं आणि त्यातल्या संभाव्य अडचणींबाबत जागरूकही करतं. दे आसराच्या संचालक मंडळावर अनेक सरकारी उच्च अधिकारी, बँकेतले उच्चाधिकारी आणि यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्या संपन्न अनुभवाचा आणि सखोल ज्ञानाचा अचूक फायदा उद्योजकाला होतो. सरकारच्या नव्या योजना, अनुदानासंबंधी नियम,
बँकांबरोबर व्यवहार करण्यासाठी लागणारे कागदपत्र यांच्याबद्दल विश्वासार्ह माहिती दे आसरा उद्योजकाला देतं. छोटे छोटे उद्योजक हे आजचे उद्योजक हे उद्याचे खूप मोठे व्यावसायिक होणार आहेत आणि अशी उदाहरणं आपल्याकडे बरीच आहेत. तर ते मोठे उद्योजक शोधणं हे काम आता दे आसरा फाउंडेशनच्या ह्या उपक्रमातून होणार आहे आणि त्याच्यासाठी जनता सहकारी बँकेने एक बांधिलकी स्वीकारलेली आहे, म्हणून आम्ही हा टायअप केलेला आहे. पण सर्वात मोठं जे आव्हान आपल्यासमोर आज आहे ते जॉब क्रिएशन, एम्प्लॉयमेंट क्रिएशन, त्यासाठी उद्यम म्हणून उद्योजकता फार महत्त्वाची आहे. मला वाटतं की दे आसरा आहे का एक पायोनिरिंग मॉडेल आपण तयार करतो आहे की असं होऊ शकतं. एखादा प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो, त्यामध्ये टेक्नॉलॉजीज असतील, त्यामध्ये मग अनेक एंटरप्राइजेस म्हणजे 25,000 असे उद्योग आपल्याला तयार करायचे आहेत. यशस्वी उद्योजक नावाचं एक अभिनव मासिकही दे आसरा प्रकाशित करतं. या मासिकामध्ये हरहुन्नरी आणि यशस्वी उद्योजक स्वतःचे अनुभव लिहितात. त्यांना आलेल्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली यावर त्यांचे अनुभव इतर उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरतात. शिवाय त्यांच्या यशाची उंच गेलेली पताका पाहून नवीन उद्योजकांनाही आत्मविश्वास मिळतो. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये दे आसरा फाउंडेशन लॉन्च केल्याबद्दलची बातमी वाचली आणि मी म्हटलं यांना फोन करून ट्राय करायला तर हरकत नाही. मी फोन केला. दे आसराच्या टीमनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी मला धीर दिला, कॉन्फिडन्स दिला. 3-4 आमच्या मीटिंग्स झाल्या आणि खूप छान प्रपोजल त्यांनी मला बनवून दिलं. ते बँकेत सबमिट केलं आणि काही आठवड्यातच माझं लोन सँक्शन झालं. आणि एवढंच नाही तर आता जे काही मला अकाउंट्स रिलेटेड, फायनान्स रिलेटेड चॅलेंजेस येतात किंवा कळत नाही, मी बिनधास्तपणे दे आसरा टीमला फोन करतो आणि ते तेवढ्याच उत्स्फूर्तपणे मला मदत करतात, माझे क्वेरीज अँड डाऊट्स सॉल्व्ह करतात. माझं लोन सँक्शन झालं, त्याचं इन्स्टॉलमेंट मिळालं आणि हा सगळं युनिट चालू झालं. आता इथेच मला दे आसरानं नाही सोडू दिलं, तर त्यानंतरसुद्धा त्यांनी की कशा प्रकारे म्हणजे आजही आता वर्ष झालं आहे सगळं होऊनसुद्धा, पण अजूनही दे आसराकडून माझ्याकडं दर महिन्याला येऊन ऑडिट केलं जातं की माझा कशाप्रकारे माझं युनिट चालू आहे, नक्की ज्या प्रकारे त्यांनी गाईडलाईन्स दिल्या त्यात तसं चालू आहे का, त्याच्यामध्ये काही अजून इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत का, मला काही अडचण आहे का, या सगळ्या गोष्टी दे आसरा विचारात घेतं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा, आणि हे सत्य होतं जेव्हा तुमच्या मनात खरंच ती इच्छा प्रबळ असते. त्यामुळे माझं अगदी आव्हान आहे प्रत्येकाला की व्यवसायात जास्तीत जास्त प्रमाणात या, जेणेकरून आपल्या देशाच्या प्रगतीला आपण हातभार लावू. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉक्टर आनंद देशपांडे आणि त्यांचे कुटुंबीय दे आसराचे संस्थापक आहेत. तरुण उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अनमोल संधी दे आसराच्या माध्यमातून डॉक्टर आनंद देशपांडे देत आहेत. 2012 साली आम्ही दे आसराच्या बद्दल विचार करायला सुरुवात केला. असं लक्षात आलं की असं काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे जो मोठा असेल आणि बरेच वर्ष चालेल. यासाठी बिल गेट्स आणि त्यांची गेट्स फाउंडेशन हे माझ्यासाठी स्फूर्तीस्थान होतं. मी त्यांना बघितलं त्याच्यामध्ये की त्यांनी असं लिहिलेलं आहे की जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर असा कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ज्याचा लाँग टर्म इम्पॅक्ट व्हावा. ह्याच्यावरनं असं लक्षात आलं भारतामध्ये की जॉब क्रिएशन किंवा उद्योजक हे सगळ्यात अत्यंत आवश्यक असे रिक्वायरमेंट आपल्या देशात आहे. दे आसरा फाउंडेशनचं कार्य पाहून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, या कवी विंदा करंदीकरांच्या प्रसिद्ध ओळींची आठवण येते. यानंतर माननीय आमदार सौ मेधा कुलकर्णी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. बिझनेस वाढले पाहिजे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, आणि खऱ्या अर्थाने तुम्हा लोकांच्या प्रती आम्ही सर्वांनीच कृतज्ञ असलं पाहिजे खरं तर. कारण तुम्ही स्वतः सेल्फ सफिशियंट असता, स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहता आणि इतरांना तुम्ही नोकऱ्या देता, आणि त्यामुळे तुम्ही एक प्रकारे लोकांसाठी काहीतरी करणारे असता, आणि म्हणून आम्ही सगळ्यांनीच खरं समाजाने तुमच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे.
मग कुठेतरी नंतर समाजसेवा वगैरे हा भाग होऊ शकतो किंवा तुमच्याकडनं अपेक्षा होऊ शकते, परंतु त्याचं पण कुठेतरी एककल्लीपणा येऊ नये. म्हणजे स्वतः आधी यशस्वी व्हावं आणि इतरांना आधार द्यावा, त्याच्यासाठी स्वतःला यशस्वी होता आलं पाहिजे. आणि म्हणून बिझनेस मंत्रासारख्या तुमच्यासारख्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं महत्व आहे की तुम्ही आधी यशस्वी कसे होऊ शकाल आणि मग दुसऱ्यांना यशस्वीतेकडे घेऊन किंवा जे अयशस्वी आहेत त्यांना कसा आधार देता येईल, हात देता येईल मदतीचा. तर त्याच्यासाठी आधी स्वतःला खंबीर एक दोन्ही पायांवर उभं राहता आलं पाहिजे. आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार मानणारे आहोत. पंडितजींनी असं सांगितलंय की अर्थ का अभाव भी नहीं चाहिए और अर्थ का प्रभाव भी नहीं चाहिए. मी यानंतर आमंत्रित करतो या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मिलिंद मराठे यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आपण जो धंदा करतो, बिझनेस करतो, तर त्याच्यामध्ये आपण एक पारदर्शकता ठेवणं हे केव्हाही आपल्या धंद्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं असतं. आणि ही पारदर्शकता तुमची विश्वासार्हता वाढवण्याला खूप मोठी मदत करते. आणि ह्याच बरोबरीनं तुमची रिलेशन्ससुद्धा या पारदर्शकतेमुळं ही जास्त चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकतात. म्हणजे हल्ली जर बघितलं ह्युमन रिलेशन्सला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आलेलं आहे. शक्य तेवढ्या चांगल्या प्रकारे आपण ही कल्टिवेट केली पाहिजे. कस्टमरशी रिलेशन ठेवताना आता आम्ही आमच्या ज्वेलरीच्या धंद्याच्या हिशोबाने बघितलं तर पर्सनली प्रत्येक कस्टमर बरोबर माझी इंटरॅक्शन दुकानामध्ये होते. त्यामुळे त्यांच्या नीड्स ह्या समजून घेतल्या जातात आणि त्याप्रमाणे त्यांना जी काही दागिने पाहिजे आहेत हे आम्ही करून देऊ शकतो. तरी आपण सर्वांनी रिलेशन्स ही बिझनेसमध्ये ही जपली पाहिजेत आणि ती जास्त चांगल्या प्रकारे एक आपण म्हणतो कल्टिवेट केली पाहिजे की ज्याचा तुम्हाला या पुढील तुमच्या वाटचालीमध्ये नक्की फायदा होईल. धन्यवाद. यशस्वी उद्योजक, पर्यावरण प्रेमी, शिक्षणशास्त्रज्ञ, विहंग विद्या विभूषित म्हणजेच पक्षी विद्या तज्ञ, लेखक, जगभ्रमण करणारे आणि अनेकांना इन्स्पायर्ड करणारे डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांना मी आमंत्रित करतो. माय बिझनेस मंत्रा, माय इन्स्पिरेशन. जर्नी टू द 1000 माइल स्टार्ट विथ द फर्स्ट स्टेप. आपण सर्वांनी ती फर्स्ट स्टेप घेतली आहे त्याबद्दल मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतोय. चला आता एंटरप्रेन्योर व्हायचंय आपल्याला. टेक अप अन आयडिया, मेक दॅट आयडिया अ लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लेट एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी, बोन्स अँड नर्व्स बी फिल्ड अप विथ दॅट आयडिया अलोन. दिस इज द वे spiritual giants are born. This is the way Vittal Kamath produces hotels. त्यामुळे 450 550 हॉटेल करू शकलो. आयडिया इज युअर करन्सी. आजपासून लक्षात घ्या, आयडिया इज युअर करन्सी. किंवा कुठलाही छंद आहे त्याचं जर रूपांतर तुमच्या एंटरप्रेन्योरशिप मध्ये कराल तर तुम्हाला देवही हरवू शकणार नाही. यू कॅन नेव्हर बी अ फेल्युअर. कारण तुम्ही मेहनत करत असताना तुम्ही काम करत नाहीये, तुमचा छंद जोपासताय. एंटरप्रेन्योरला कधी मरण नसतं आणि एंटरप्रेन्योर हा पहिले 2-4 वर्ष पैशाच्या मागे धावत नसतो आणि धावू नये. तुमची आयडिया जी आहे त्यासाठी चौथा फॉर्म्युला आहे 4P, प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स प्रॉब्लेम. तर हे 4 गोष्टी तुम्ही फार महत्वाच्या आहेत. त्याचं प्लॅनिंग चांगलं करा आणि प्लॅनिंग चांगलं करताना एखादा त्या विषयाचा तज्ञ आणि गुरु त्याच्याकडे जाऊन बसा, त्याला भेटा, त्याशी बोला. मग आयडिया आल्यावरती ती आयडिया सक्सेसफुल होईल की नाही त्यासाठी आयडियावरती स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट ह्या जर तुम्ही केल्या तर तुम्ही एंटरप्रेन्योरची पहिली स्टेप आणि सक्सेसफुल स्टेप. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, प्रॉडक्ट किती चांगलं असलं तरी 5 गोष्टी आहेत: प्राइस, पॅकेजिंग, प्लेस, पीपल. माणसाशिवाय
कुठलीही गोष्ट शक्य नाही. आंतरप्रेनरशिपसाठी माणसं ही जोडलीच पाहिजे, चांगली टीम तयार केलीच पाहिजे. माझे वडील म्हणायचे, इफ यू हॅव अ विजन फॉर वन इयर ग्रो फ्लावर्स. म्हणजे काय, फुलं एका वर्षात होतील, निघून जातील. इफ युअर विजन इज फॉर 10 years ग्रो फ्रुट्स, 10 वर्ष. पण इफ युअर विजन इज इटर्निटी, जी माझी आहे, जी मरूपर्यंत राहणार आहे, देन ग्रो पीपल पीपल अँड पीपल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल. जर भांडवलच कमी लागलं, आयडियाच जुन्यापासून नवं करायची निघाली, किंवा टाकाऊपासून टिकाऊ करायची आयडिया निघाली, तर तुमचा खर्च पण कमी होईल, वेळ पण कमी लागेल आणि कच्चा माल पण तुम्हाला मिळेल. लक्षात ठेवा, आयडिया इज युअर करन्सी. बिझनेस मंत्र की क्लब ही पराग गोरेची आयडिया खूपच छान आहे. बिझनेस मंत्र की क्लब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे वेगवेगळे व्यावसायिक सगळे एकत्र जमतात आणि आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती एकमेकांकडे शेअर करून त्यातनं प्रत्येकाचा बिझनेस वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. We discuss about business as well as we share our referrals to help people to grow their business. But besides that, we also have a very nice networking with each other. There is no any hesitation of sharing the business with others and sharing the thoughts, giving the suggestions about improving the business. The kind of references which I have received through Business Mantra, and as I believe that luck is when preparation meets opportunity. I had the preparation and I got the opportunity through Business Mantra references. हा असा उपक्रम आहे जिथे तुमच्या एकट्यासाठी जवळपास 20 सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला मिळत असतात. व्यावसायिकांमध्ये उत्तम नेटवर्किंग होण्यासाठी इन्फॉर्मल आणि फॉर्मल अशा 2 पद्धतीने मीटिंग्स होतात. पुढच्या काहीच दिवसात बिझनेस मंत्राचे मोबाईल ॲप्लिकेशन गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे अनेक व्यावसायिक एकमेकांशी जोडले जाणार आहेत. स्थानिक व्यावसायिकांना प्रोडक्ट सर्चसोबतच नेटवर्किंगची संधी प्रथमच निर्माण होणार आहे. ह्या आणि अशा अनेक ॲक्टिव्हिटीजमधून बिझनेस मंत्राचं एनकरेजिंग एंटरप्रेन्योरशिप हे ब्रीदवाक्य सिद्ध होतं.